नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघतोय हिंदू मॅरेज ॲक्ट 1955. आता हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे तो हिंदूंच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये आपण शॉर्ट समरी बघूया. हिंदू मॅरेज ॲक्टची टोटल 30 सेक्शन्स आहेत. तर चॅप्टर फर्स्ट जो आहे तो प्रिलिमिनरी सेक्शन 1 to 4. चॅप्टर सेकंड हिंदू मॅरेजसाठी सेक्शन 5 to 8. चॅप्टर 3 रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्स आणि ज्युडिशियल सेपरेशन सेक्शन 9 to 10. चॅप्टर 4 नलिटी ऑफ मॅरेज अँड डायव्होर्स सेक्शन 11 to 18. चॅप्टर 5 ज्युरिडिक्शन अँड प्रोसिजर सेक्शन 19 to 28A. चॅप्टर 6 सेव्हिंग्ज अँड रिपील्स सेक्शन 29 to 30. असं हे हिंदू मॅरेज ॲक्टची आपण समरी बघितली. टोटल 30 सेक्शन्स आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे केलेलं आहे. तर आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट आज चालू करतो आहे. तर चॅप्टर फर्स्ट जो आहे तर तो आज घेणार आहे. तर हा जो हिंदू मॅरेज ॲक्ट आहे तर तो कशासाठी आहे? प्रिलिमिनरी म्हणजे काय? शॉर्ट, टायटल आणि एक्सटेंड म्हणजे कशाला लागू होतो? तर सेक्शन फर्स्ट हा जो आहे तर हा ॲक्ट 18 मे 1955ला एनॅक्ट करण्यात आला. हा ॲक्ट एनॅक्ट केल्यामुळं आधीचे जे लॉचे प्रोव्हिजन्स होते किंवा आधी जो हिंदूंसाठी जो कायदा वापरला जायचा तो संपुष्टात आला आणि 1955ला हिंदू मॅरेज ॲक्ट हा लागू झाला आणि तो पूर्ण भारतभर लागू झाला आणि भारतात बाहेरीलही हिंदूसाठी हा लॉ ॲप्लिकेबल आहे. असा हा सेक्शन फर्स्ट आहे. हा एनॅक्ट करून पूर्ण पहिले जे लॉचे जे प्रोव्हिजन्स होते त्या संपुष्टात आल्या आणि आताचा जो ॲक्ट संपूर्ण भारतभर आणि भारतातील हिंदूंसाठी लागू करण्यात आला. सेक्शन 2 आहे याच्यातला प्रिलिमिनरीमधला सेक्शन 2 ॲप्लिकॅबिलिटी कुणाकुणाला ॲक्ट लागू पडतो. तर हा ॲक्ट मेन तर काय आहे? हिंदू मॅरेज आहे म्हणून हिंदूंनाच लागू होतो. पहिलं जे हा ॲक्ट जो हिंदू आहेत, हिंदू धर्मीय आहेत त्यांना लागू होतो. त्याच्यामध्ये वीरशैव, लिंगायत, नंतर ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि आर्य समाज हे सगळे समाज याच्यामध्ये येतात हिंदूमध्ये. यांना हा ॲक्ट लागू होतो. आता सेकंड पॉईंट काय? तसेच बुद्ध, जैन आणि शीख यांनाही हा ॲक्ट लागू होतो. ते थर्ड नंबरला लेजिटिमेट आणि इलेजिटिमेट जे चिल्ड्रन्स असतात हिंदू, बुद्ध, जैन, शीख यांची जी मुलं आहेत यांनाही हा ॲक्ट लागू होतो. तसेच ज्या मुलांचे पॅरेंट्स हिंदू आहेत, बुद्ध, जैन आणि शीख आहेत त्यांनाही हा ॲक्ट लागू होतो. आणि ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, जैन, बुद्ध आणि शीख हे धर्म ज्यांनी स्वीकारलेले आहेत त्यांनाही हा हिंदू मॅरेज ॲक्ट लागू होतो. म्हणजे हा ॲप्लिकेबिलिटी ह्या सेक्शन 2 प्रमाणे आपण बघितलेली आहे. आता सेक्शन 3मध्ये सगळ्या प्रकारच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. आता याच्यातल्या डेफिनेशन्समध्ये काय काय येतं? तर पहिली कस्टम येते. कस्टम म्हणजे काय? रूढी आहेत आणि युसेजेस म्हणजे परंपरा. आता कस्टम कधी होते की पूर्वापार काय समाजामध्ये एखादी गोष्ट प्रचलित आहे की हे असंच करतात आणि तीच प्रथा पूर्वापार आतापर्यंत चालत आली आहे आणि ती लोकांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यात कुठलाही अर्थ नाही आहे. कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे. म्हणजे याच्यात काय आहे? पूर्वापार असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, लोकप्रिय असली पाहिजे, रिझनेबलनेस असला पाहिजे, युनिफॉर्मिटी असली पाहिजे आणि कंटिन्युटी असली पाहिजे, सर्टन्टी असली पाहिजे. हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कस्टमसाठीचे हे जेव्हा त्या एखाद्या प्रथेला लागू होतात तेव्हा ती कस्टम लोकप्रिय होते आणि समानमान्य असते. हे झालं कस्टमच्या बाबत. युसेजेस म्हणजे पारंपरिक. आता डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे काय? याच्यात डेफिनेशन दिली. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे सिव्हिल कोर्ट. हिंदू लॉचे जे मॅटर्स, क्रिमिनल कोर्ट नाही, सिव्हिल कोर्ट. हिंदू लॉच्या बाबतचे जे पण मॅटर्स असतील ते सिव्हिल कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये चालतात. आता आपण पुढची डेफिनेशन बघूया. फुल ब्लड आणि हाफ ब्लड आणि युटेराईन ब्लड. आता फुल ब्लड म्हणजे काय? जर दोन व्यक्तींचे आईवडील सेम असतील, याचे आई आणि याचे वडील जर सेम असतील तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? फुल ब्लड. आईवडील एकच असणाऱ्या दोन व्यक्ती यांना म्हणायचं ते दोघं बहीण भाऊ आहेत तर फुल ब्लड. दोघांच्या आईवडिलांचं रक्त एकच आहे. त्याच्यानंतर हाफ ब्लडमध्ये काय येतं? वडील सेम पण आई वेगळी. म्हणजे एकाच वडिलांनी दोन बायका केल्या तर त्यांची जी मुलं होतील त्याला काय म्हणायचं? हाफ ब्लड, कारण आईचे रक्त बदलले. आता तिसऱ्या नंबरला आहे युटेराईन ब्लड. युटेराईन ब्लडमध्ये आई एक असते परंतु वडील वेगळे असतात.
मग ते सावत्र झाले. ओके. आता ॲन्सेस्टर्स म्हणजे काय, वडील, आणि ॲन्सेस्टरेस म्हणजे आई. आता सपिंडा रिलेशनशिप हे पण एक डेफिनेशन दिली. सपिंडामध्ये आईकडून येणारी जी जनरेशन असते ती 3ऱ्या जनरेशनपर्यंत असते आणि वडिलांच्याकडून येणारी जी जनरेशन आहे ती 5व्या रिलेशनपर्यंत काउंट केली जाते. याला म्हणायचं सपिंडा रिलेशन्स. म्हणजे 1 to 3, पहिली, दुसरी, तिसरी, आजोबा, आई वडील आणि नातू, असं झालं की ही 3 जनरेशन. त्याच्यात नातू, पंतू त्याचा पुढचा, याला वडिलांच्याकडून 5व्या जनरेशनपर्यंतच्या याला म्हणायचं सपिंडा. म्हणजे एकाच रक्ताचे, एकाच पिंडाचे रिलेशनशिप. आता सपिंडामध्ये 2 व्यक्ती जर कधी सपिंडा होतात, जेव्हा त्यांचे पूर्वज हे कॉमन लिनियल असतात किंवा एकच असतात, म्हणून त्याला सपिंड असं म्हटलेलं आहे. आता डिग्री ऑफ, त्याची पण डेफिनेशन दिली आहे सपिंडाची डेफिनेशनमध्ये. आता डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. आता कोणत्या डिग्रीज प्रोहिबिट केलेल्या आहेत तर ह्याची डेफिनेशन याच्यात दिली आहे. आता आपण ते बघूया. 2 व्यक्ती निषिद्ध नातेसंबंधात असतील असे कधी म्हटलं जातं, जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याचा पूर्वज असेल किंवा एक व्यक्ती पूर्वजांची नवरा किंवा बायको असेल तर. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याचा पूर्वज असेल. दुसऱ्या नंबरला काय तर एक व्यक्ती पूर्वजाचा नवरा किंवा बायको असेल तर. तिसऱ्या नंबरला एक व्यक्ती भावाची बायको असेल किंवा वडिलांची किंवा आईचा भाऊ असेल, वडिलांचा किंवा आईचा भाऊ असेल, किंवा आजी किंवा आजोबांचा भाऊ असेल तर ह्या नात्यात लग्न होत नाहीत, म्हणून त्याला प्रोहिबिटेड म्हटले. आणि चौथा पॉईंट काय, जर 2 व्यक्ती बहीण भाऊ असतील किंवा काका पुतण्या असेल, आत्या पुतण्या असेल, किंवा भावांची किंवा बहिणींची मुले असतील तर, किंवा 2 भावांची किंवा 2 बहिणींची मुले असतील, असे लग्न होत नाही. 2 भावांचे म्हणजे चुलत भाऊ झाले, 2 बहिणींचे म्हणजे मावस भाऊ झाले, हे मावस बहीण भाऊ असे लग्न होऊ शकत नाहीत, म्हणून याला म्हटलं आहे प्रोहिबिटेड रिलेशनशिप. डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. अशा याच्यामध्ये लग्न होत नाहीत. ह्या डेफिनेशन्स याच्यात दिलेल्या आहेत सेक्शनमध्ये, प्रिलिमिनरीमध्ये. आता सेक्शन 4 काय आहे, ओव्हररायडिंग इफेक्ट ऑफ ॲक्ट. याचा इफेक्ट काय होईल, हा ॲक्ट आल्यापासून आधीच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, आधीचे जे कायदे वापरले जात होते त्याच्यातल्या प्रोव्हिजनचा इफेक्ट संपुष्टात येतो, म्हणजे स्टॉप होतो. असे हे आपण आज प्रिलिमिनरी बघितली. चॅप्टर 1 प्रिलिमिनरी सेक्शन 1 to 4 हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आज आपण बघितला आहे. हा ॲक्ट तुम्हाला आवडला असेल तर शिकवलेला भाग समजला असं आशा व्यक्त करते. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.